किंवा ते सार्थक ठरेल. योगाला काय मागावं? योगाला योग मागावा. कोणता योग मागावा? ईश्वर योग मागावा, परम योग मागावा, सत्य प्राप्ती योग मागावा. आपण सर्वजण एक योगा दिनानिमित्त आज पंचकोश ध्यान करूया. सर्वजण पंचकोश ध्यानसाठी तयार असतील. सर्वजण ध्यान मुद्रेमध्ये या. थोडीशी माहिती सांगतो आणि मग ध्यान करूया. हे जे मानवी शरीर आहे हे 5 कोशातून निर्माण झालेलं आहे. मुख्य 3 शरीर आहेत, स्थूल देह, सूक्ष्म आणि कारण. तसंच जर थोडंसं पुढे गेलो तर स्थूल शरीर जे आहे याला अन्नमय कोश म्हणतो. जो श्वास शरीरामध्ये जिथपर्यंत जातोय बाहेर येतोय हे आहे प्राणमय कोश. मन, जिथं मन सुरू होतं, विचार सुरू होतात, हे आहे मनोमय कोश. त्यानंतरची पुढची जी अवस्था आहे विज्ञानमय कोश, जिथे फक्त भावना असतात. त्याच्या पुढची अवस्था आहे जिथं काहीही नसतं, शून्य असतं, ते आहे आनंदीमय कोश. त्या काहीही नाही मध्ये सर्व काही असतं. जे पाहतोय पहिली जी स्टेज आहे अन्नमय कोश, श्वास येतोय जातोय प्राणमय कोश, विचार येत आहेत मनोमय कोश, भावना आहेत विज्ञानमय कोश, आणि ज्या ठिकाणी काहीच नाही फक्त शुद्ध आत्मा शून्य आहे तो आहे आनंदमय कोश. काही सूचना असतील त्या ऐकत ऐकत आपण पुढे जाऊया. सर्वजण पंचकोश ध्यानसाठी तयार आहेत. सर्वजण ध्यान मुद्रेमध्ये या. सर्वांचे डोळे बंद आहेत. ज्या ठिकाणी आपण बसलेले आहात या ठिकाणचं जे वातावरण आहे हे वातावरण ज्या शरीराला जाणवते, ज्या कानाला हा आवाज जाणवतो, मधून येणारी वाऱ्याची झुळूक शरीराला जाणवते, ही जाणीव ज्या शरीराला होते हा आहे अन्नमय कोश. अन्नमय कोशाची अनुभूती घेतल्यानंतर, जाणीव घेतल्यानंतर पुढील कोश प्राणमय कोश. शरीरामध्ये नाकाद्वारे येणारा श्वास हा जिथपर्यंत पोहोचतोय, बाहेर पडणारा उच्छ्वास हा जिथून बाहेर पडतोय, हे आहे प्राणमय कोश. लक्ष पूर्ण श्वासावरती. श्वास घेण्याचा प्रयत्न करू नका, सोडण्याचा प्रयत्न करू नका. पाहण्याचा प्रयत्न करा, जाणण्याचा प्रयत्न करा. शरीरामध्ये श्वास येत आहे, उच्छ्वास बाहेर पडत आहे.
याप्रती जागृत व्हा, पहा. जशी श्वासाची एकाग्रता होईल, जाणीव होईल, मनामध्ये वेगवेगळे विचार जाणवतील. हे येणारे विचार मनोमय कोशाची अनुभूती करून देत आहेत, मनोमय कोशाची जाणीव करून देत आहेत. या विचाररूपी शरीराकडे, कोशाकडे, मनोमय कोशाकडे पहा. वेगवेगळे विचार येत आहेत, जात आहेत. काही भूतकाळातील विचार असतील, काही भविष्य काळातील विचार असतील. या विचारांकडे पहा, विचारांना जाणण्याचा प्रयत्न करा. आपण जसजसे विचार पाहाल तसे विचार ही नष्ट होतील. विचार नाहीसे होतील. फक्त वेगवेगळ्या भावनांची जाणीव होईल. छान वाटेल, दुःखद वाटेल, अस्वस्थ वाटेल. जी भावना जाणवते त्या भावनेकडे पहा, भावना जाणण्याचा प्रयत्न करा. जसजशा आपण भावना पाहू तशा भावनाही नष्ट होतील, नाहीशा होतील. जशा भावना नष्ट होतील, नाहीशा होतील, एक शून्यावस्था जाणवेल.
ही शून्यावस्था जाणण्याचा प्रयत्न करा. शून्यावस्थेमध्ये उतरा. सर्वजण काही वेळात डोळे उघडणार आहेत. ची पूर्व सूचना स्वतःला द्या. ज्या अनुभूती बंद डोळ्याने घेतलेल्या आहेत त्याच अनुभूती उघड्या डोळ्याने घेण्याचा प्रयत्न सर्वजण करतील. ज्या अनुभूतीमध्ये बंद डोळ्याने उपस्थित होतो त्याच अनुभूतीमध्ये उघड्या डोळ्याने उपस्थित होण्याचा प्रयत्न करा. सर्वजण डोळे उघडणार आहेत. हा आहे आपल्यासाठी परमयोग, श्रेष्ठ योग, संयोग.
ज्या शून्यावस्थेमध्ये आपण उतरलो होतो, हे उतरत असतानाही समजत नाही, तिथे असतानाही समजत नाही, हे समजतं फक्त तिथून बाहेर आल्यानंतर. ज्या पद्धतीने आपण झोपेमध्ये जातो, कधी गेलो हे समजत नाही, झोपेत होतो हे समजत नाही, झोपेतून आल्यानंतर समजतं. याच पद्धतीने या अवस्थेमध्ये, शून्यावस्थेमध्ये हीच अनुभूती येते. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात, आपली सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.